नागपूरचा अंबाझरी तलाव नागपूरकरांसाठी एक हॉट डेस्टिनेशन आहे आणि रोज संध्याकाळी मोठ्या संख्येने नागपूरकर जे आहेत ते अंबाझरी तलावाच्या काठावर फिरायला येतात आणि या ठिकाणी जो सौंदर्यीकरण करण्यात आलेला आणि खास करून स्वामी विवेकानंदांचा जो एक पुतळा या ठिकाणी उभारून स्वामी विवेकानंद स्मारक जो आहे तो या पाण्याच्या प्रवाहाच्या दरम्यान निर्माण करण्यात आलेला होता। मात्र सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा नागपुरात महापूर आला आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला तेव्हा अनेकांनी आरोप केलेला होता की अंबाझरी तलावाचा जो पाण्याचा प्रवाह अंबाझरी तलाव काठोकाठ भरल्यानंतर ज्या ठिकाणातून प्रवाहित होतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य करून स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊन याच अंबाझरीच्या ठिकाणातून पुढचे ज्या काही वस्त्या आहेत त्या ठिकाणी पुराचा पाणी शिरलेला होता आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला होता। त्यानंतर नागपूर महानगरपालिका असेल पाटबंधारे विभाग असेल त्यांनी संपूर्ण स्थितीचा अभ्यास केला आणि सोबतच पुण्यातील जे सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन आहे त्यांना या संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करण्यास सांगण्यात आलेला होता आणि त्यांनी अभ्यास करून आपला अहवाल जो आहे तो सादर केला आणि त्यामध्ये हा जो तुम्ही दृश्यांमध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा आणि त्याखाली असलेला मोठा निर्माण कार्य पाहताय या निर्माण कार्यामुळे कुठेही पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत नाही। दोन्ही बाजूंनी पाणी वाहण्यासाठी पुरेशी जागा आहे त्यामुळे नागपूरमध्ये आलेला महापूर या निर्माण कार्यामुळे झाला आहे असं म्हणता येणार नाही। अशा स्वरूपाचा अहवाल जो आहे तो सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनने दिलेला आहे आणि त्या अनुषंगानेच नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी सुद्धा न्यायालयामध्ये तसा प्रतिज्ञापत्र सादर केलेला आहे। मात्र भविष्यामध्ये जर नागपूरमध्ये पुन्हा पुराची भीती टाळायची असेल तर या स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याच्या पाठीमागे तुम्ही जी भिंत पाहताय ज्या भिंतीतून भिंतीच्या वरून अंबाझरी तलाव काठोकाठ भरल्यानंतर पाणी भरतो त्या ठिकाणी 2 गेट तयार करण्यास सांगण्यात आलेले आहे आणि ते जून 25 पर्यंत ते गेट तयार करायचे म्हणजे येणाऱ्या पावसाळ्याच्या पूर्वी करायचे। मात्र अद्यापपर्यंत त्याचं काम सुरू झालेला नाही, अद्यापपर्यंत त्याची निविदाही देण्यात आलेली नाही। त्यामुळे जरी स्वामी विवेकानंदांचा पुतळा धोक्याचा ठरत नसला तरी या ठिकाणी कामामध्ये जी दिरंगाई होत आहे ती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागपूरकरांसाठी धोक्याची ठरू शकते। दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नाग नदी जी आहे ज्या अंबाझरीचा तलाव जो आहे तो नाग नदीच्या प्रवाहावर आहे आणि पुढे नाग नदी या दिशेने नागपूर शहराच्या दिशेने वाहते आणि त्याचा रुंदीकरण करण्याचाही प्रस्तावित होता। मात्र अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ज्या दिशेने तुम्ही पाहताय त्या दिशेमध्ये फक्त अर्धा किलोमीटर पर्यंत नाग नदीचा रुंदीकरण केलेला आहे। त्याच्या पुढे नाग नदी पुन्हा 16 ते 17 किलोमीटर पर्यंत नागपूरमध्ये प्रवाहित होते आणि ती अजूनही अरुंद आहे त्यामुळे त्याचा रुंदीकरण केव्हा होईल तेव्हाच नागपूरमधून पुराचा जो धोका आहे तो पूर्णपणे दूर होऊ शकेल। मात्र त्या कामामध्ये कुठेतरी दिरंगाई होताना दिसतंय। मात्र सध्या तरी स्वामी विवेकानंदांचा जो पुतळा आहे तो नागपुरातील महापुरासाठी जबाबदार नाही असा अहवाल जो आहे तो तांत्रिक अभ्यास केल्यानंतर देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।